आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण निवेदन दिलं आहे. कशा बाबतीत निवेदन दिलेलं व काय मागणी केलेलं, काय घडलं नेमकं? 5 जानेवारी दिवशी तेरणा कारखान्यावर आमदार तानाजी सावंत यांनी तुळजाभवानीच्या देवीच्या भक्तांना ड्रगच्या पुड्या प्रसाद म्हणून द्यावा ही त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. संबंध तुळजापूर शहरामध्ये असेल, संबंध देशभरात असेल, देवी भक्तांच्या भावना दुखवण्याचं काम आमदार तानाजी सावंत यांनी केलेलं आहे. त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही आपले धाराशिवचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्षसुद्धा जिल्हाधिकारी आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी बदनामी मंदिराची केल्यामुळं तुळजाभवानीच्या भक्तांना नाहक ड्रगच्या पुढे देण्यासंदर्भाचे आव्हान केलेलं आहे. त्यांनी हा देवी भक्तांचा अवमान आहे आणि यांच्यावर लवकरात लवकर बदनामी केल्याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर तुळजाभवानीचा मुख्य गाभारा अपवित्र करण्याचं काम तानाजी सावंत यांनी केलेलं आहे. या ठिकाणी देवी भक्तांच्या भावना भडकवण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या हातनं वक्तव्य सातत्यानं होत आहे. या ठिकाणी मंदिर प्रशासन असेल, पुजारी बांधव असतील व विश्वस्त मंडळ असेल, यांनी तानाजी सावंतवर तात्काळ कारवाई करण्यात यावी ही मागणी आम्ही घेऊन या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. देवीच्या गाभाऱ्याचे पावित्र्य नष्ट केलं, विटंबना केली असा आरोप आमदार तानाजी सावंत यांनी केला. काय खरं? या ठिकाणी संबंध जगभरातील सगळ्या जाती धर्माचं कुलदैवत असलेलं श्री तुळजाभवानी मंदिर, या मंदिराचं पावित्र्य नष्ट करण्याचं काम या महाभागाने केलेलं आहे. म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी व त्याच्यावर मंदिर संस्थांना कायमस्वरूपी कारवाई, फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी असं वक्तव्य करणारे बेताल आमदारावर, तसेच या मीडियामध्ये तुळजाभवानीचा फोटो असेल, महाद्वाराचा फोटो असेल, हे लावण्यास बंदी कायमस्वरूपी करावी ही मागणी मी या निवेदनाद्वारे केलेली आहे. आमदार सावंत असं म्हणाले की मी 2 वर्ष फाईल दाबून ठेवली. नेमकी कशाची फाईल होती, काय संदर्भ होता? ते त्यांनाच माहिती आहे. ते काय मंदिर संस्थांना फक्त आशीर्वाद घ्यासाठी तुळजापूरला येतात. त्यांचा मंदिराचा आणि मंदिर संस्थांचा कुठलाही प्रकारचा संबंध नाही. त्यांनी कधीही तुळजाभवानी मंदिरामध्ये दर्शनं व्यतिरिक्त कुठल्याही काय विकास कामाबद्दल कधीही चांगलं बोललेलं नाहीत. म्हणून त्यांनी राजकारण करावं, त्यांना मोकळी काय. पण तुळजाभवानी मंदिरामध्ये येताना त्यांनी पावित्र्याचं लक्षात ठेवावं एवढंच आव्हान मी त्यांना करतो.